हाय गाइस, वेलकम टू ब्लिसफुल बेनेट ब्लॉग्स। और आज बेनेट का डेयरी को आप देख रहे हो और मैं हूँ कावड़ा नाका पे अभी। और मेरे पीछे यहाँ पे अयोध्या होटल है और मैं अयोध्या होटल के बाहर खड़ा हूँ। तो यहाँ पे एक्चुअली JPL बोले तो जगदम्बा चषक प्रीमियर लीग, और यहाँ पे हम लोग आए हैं टीम प्लेयर्स के ऑप्शन के लिए, जो मेरे लिए फ़र्स्ट टाइम एक्सपीरियंस है ये। और ये इनका 5th ईयर है और ये जगदम्बा चषक कमेटी मेंबर्स है जिन्होंने ये ऑर्गेनाइज़ किया है। और ये IPL जैसा है, JPL जो हम लोग IPL देख रहे हैं एवरी ईयर। और आज हम लोग कोल्हापुर में एक्सपीरियंस करने वाले हैं टीम्स प्लेयर के ऑक्शन के लिए। तो ये मेरा फर्स्ट अपॉर्चुनिटी है, फर्स्ट टाइम है मेरा, जहाँ पे मैं टीम का ऑक्शन होते हुए देखूंगा और आप सबको दिखाऊंगा। तो चलो अंदर चलते हैं अयोध्या होटल के अंदर और देखते हैं कि ये ऑक्शन कैसे होने वाला है। तो गाइस, अभी मैं अयोध्या होटल के अंदर जा रहा हूँ और अभी हम लोग जा रहे हैं हॉल में। तो गाइस, अभी हम लोग हॉल के अंदर पहुंच चुके हैं और अभी यहाँ पे हम एक सीनियर पर्सन से, जो सीनियर मेंबर है, जो पूरा ऑर्गेनाइज संभाल रहे हैं, उनसे हम लोग बात करते हैं और पूछते हैं कि ये JPL के बारे में और थोड़ा सा हमें थोड़ा इन्फॉर्मेशन दे दें। नमस्ते, मैं श्रीनिवास जोशी, फाउंडर ऑफ JPL कमेटी। और ये इस स्पर्धे का, ये टूर्नामेंट का ये 5वां साल है और इसलिए हम यहाँ पर ऑक्शन का ऑर्गेनाइज किया है 5वें साल के खेल के लिए, और इसलिए सब अभी अरेंजमेंट सब चल रहा है यहाँ पर। नमस्कार, मी निखिल शानबाग, महालक्ष्मी मंदिरात असतो। आमच्या मित्रांसाठी हे केलेलं आहे JPL। सर्वांना खेळता यावं, सर्वांना पुढचा फिटनेस राहावा म्हणून आम्ही केलेला आहे सगळं। नमस्ते, मी केदार स्वामी। नमस्ते, देवळातल्या सगळ्या रुटीनच्या संदर्भातून इतर काही ऍक्टिव्हिटी असावी म्हणून आपण क्रिकेटचं हे स्पर्धा आपण आयोजित केली होती। त्या स्पर्धेच्या 4 स्पर्धेच्या यशस्वी पर्वानंतर आपण हे 5व्या स्पर्धेसाठी आपण तयार आहोत आणि त्यासाठी या सगळ्या ऑप्शनच्या अरेंजमेंट आपण तयार केले आहेत आणि आता ऑप्शनला काही वेळातच सुरुवात होईल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आनंद फर्नांडिस। ही जगदंबा प्रीमियर लीग जी आहे ते माझ्यासाठी पहिलं नाही आहे, ह्याच्या आधी पण मी केलं होतं। ह्याच्या आधी जे ऑप्शन घेतलं, ऑप्शनमध्ये बरेच संघ होते आणि जी कमिटी होती त्या कमिटीने खूप चांगलं प्रतिसाद दिलेला आहे आणि ते बघून त्यांनी पुन्हा मला संधी दिलेली आहे की ह्या वर्षी पुन्हा ऑप्शन व्हायला पाहिजे। हे ऑप्शनसाठी आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करून त्याला आपण ह्या टीमचे पण नियोजन करून देणार आहोत। धन्यवाद। हे ॲक्च्युली मी इथे बघतोय गोल्डन आपल्याला हे सोविनर, याला मी सोविनर म्हणणार। येस। आणि ह्याचं म्हणजे फ्रॉम वेअर डिड यू गेट इट अँड वेअर डिड यू परचेस इट फ्रॉम? तर माझा जो वर्ग मित्र आहे, लहानपणापासून मी मित्र, तो आता सध्या आपला भारतीय नागरिक नाही, तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे। अच्छा। तर तो ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांबरोबर गेला होता, गेल्यानंतर त्याला माझ्याविषयी काहीतरी घ्यावंसं वाटलं, तर तो सर डाऊन बॅडमिंटन म्युझियममध्ये गेला होता। तिथं गेल्यानंतर त्यानं माझ्यासाठी म्हणून एक कॉईन आणला होता, जे T20 वर्ल्ड कपमध्ये यूज केलं होतं फायनलला, वुमन्स T20 वर्ल्ड कपमध्ये। तो कॉईन आणि हे सर डॉन ब्रॅडबर्न यांचा जो तो ते तुम्हाला ब्रोच, हे 2 गोष्टी त्यांनी मला दिलेल्या आहेत। सो नाईस सर। हिज नेम इज डॉक्टर रोहन चव्हाण। डॉक्टर रोहन चव्हाण। नाईस नाईस नाईस, थँक्यू सो मच। Baton, it's called baton. Baton, okay. I'll show you. The baton of 500. Okay. Okay, 500 points. Points. This baton is of 1000 points. This baton is of 1500 points. This baton is of 2000 points. Nice. And it will increase till 10,000. So the maximum limit for auction is 10,000 for each player. Each player. तो पैसा का होने वाला है ये? Points. So it's not going to be involved. Converted into rupees. Not converted into points. It will go into. Each team they have got 50,000 points. They have to take 14 players in 50,000 points. अच्छा. This is how they have to manage it. अच्छा. Nice. So this is something very nice, like money is not involved, Yeah, and exactly. Money is not involved, but point system is there. point system is there. सो गुड आइडिया। तो गाइस, ये जो JPL है, इसमें जो टीम का ऑक्शन होने वाला है, टीम प्लेयर्स के जो ऑक्शन होने वाला है, उसके अंदर मनी इन्वॉल्व नहीं है, कोई पैसे से किसी को परचेस नहीं करेगा।
एक सिर्फ पॉइंट से खरीद परचेस किया जाएगा, लेकिन हर एक टीम को, मुझे लगता है हर टीम ओनर को 50,000 पॉइंट्स दिया हुआ। अब उस 50,000 में उनको 14 प्लेयर्स देना है, तो ये काफ़ी अच्छा एक्सपीरियंस है मेरे लिए कि पैसा इन्वॉल्व नहीं है और सिर्फ पॉइंट्स है, और देखने को मुझे मज़ा आएगा। ऑप्शन प्रक्रिया ही आपला 5वा पर्व आहे. ऑप्शन प्रक्रिया आपण 2-3 वर्षापूर्वी एकदा घेतलेली होती, एकदम असं डिजिटलच होतं ते, पण आता यावेळेला परत आपण तो प्रयत्न करायला लागलो. यातले सगळे तज्ज्ञ म्हणून अलन सर आहेत, रोहन सर आहेत, की जे परवा आपण आपल्या जे मिटिंग घेतली त्यावेळेला त्या ज्या सूचना तुमच्या आलेल्या होत्या त्या सूचना आमच्याकडचं एकच काय असलेली आता जी काय तयारी या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण 15 मिनिटात हे ऑप्शन प्रक्रिया चालू करायला शास्त्रीय नगर स्टेडियमवरती या स्पर्धा भरवत होतो. त्याप्रमाणे यावर्षी पण आपण शास्त्री नगर त्या त्याच्यावर झालेले बदल आणि तिथं एक प्रकारचं लॉन आता तयार झालं. या सगळ्याचा अनुभव आणि आपले खेळाडू असलेले सगळे आतापर्यंत तुमचे खेळातले सगळे अनुभव सगळे पणाला लावून आपण सगळ्यांनी मिळून मस्त क्रिकेट खेळायचं आहे आणि त्याचा आनंद पण घ्यायचा. या सर्व प्रोसेससाठी आपल्याकडे असलेल्या 4ही संघांच्या पैकी प्रथम म्हणजे नारायणी कलश, मग भवानी लायन्स, दुर्गा फायटर्स आणि जगदंबा सेवक या 4ही संघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या शुभेच्छा. आता सध्या तुम्ही आपापल्या जागेवरती बसल्यावर तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला पॅड पेन हे सगळं दिलेलं आहे. त्यातून आणि काय कुठली गोष्ट काय कमी जास्त राहिली असेल तर तुम्ही आत्ताच सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला सुविधा करता येईल. आत्ताच्या ह्या म्हणजे थोडेसे कमिटीला पण बरे ह्यातनं अनुभव घेत आपण पुढे आलो. पण
ही जी काही प्रक्रिया असते आणि त्या नियमामध्ये होणारे बदल इतर गोष्टी म्हणजे जे क्रिकेटशी 365 दिवस निगडीत असतात त्यांना त्यातले बारकावे त्यातल्या गोष्टी माहिती असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आपल्याकडे आज ॲलन फडणवीस सर आहे आणि रोहन सर आहे. त्यानंतर एकदा जोरदार टाळ्या आपल्या रवीसाठी झाल्या एकदम टेक्निकल सपोर्ट दरवर्षी आपल्याकडे असतो, त्याचं सगळं काम चालू असतं, पण बिचारा एक शब्द बोलत नाही. जे काही आहे ते काम कामापुरतं आणि एकदम करेक्ट काम असतं त्याचं, त्यासाठी सुद्धा आपण असायला जातात. 4 एकूण संघ आहेत, तर त्यापैकी 4 संघांपैकी आपण पहिला नारायणी एकादश यांचं स्वागत संजय सामानगरकर करतील. स्वतः आपलं पहिला स्वागत करून घेतल्यानंतर स्वतःची ओळख करून द्यायची आहे. नमस्कार, मी लाभिश मुनीश्वर शांतता. मी आणि अजिंक्य मुनीश्वर म्हणून आहे, आम्ही दोघं मिळून यावर्षी टीम घेतोय. तसं मी वैयक्तिकरित्या 3 वर्ष संघ घेऊन त्याचं यशस्वीपणे चालवलेलं आहे. 3 मध्ये 2 वर्ष आमचा संघ 3 नंबरवर होता. मागच्या वर्षी जरा हे झाल्यामुळं 5व्या क्रमांकावर गेला, पण यावर्षी आम्ही नक्कीच जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही संघ घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हरऑल जगदंबा चषक कमिटी आणि सगळे मिळून सगळे एकत्रित येतात, यामुळे एक चांगला रेपो तयार होतोय देवळातल्या किंवा आपल्या क्षेत्रातल्या संबंधित लोकांबरोबर. ते एक चांगलं आहे. या अधिकची माहिती आता तुम्हाला अजिंक्य मुनीश्वर देतो. नमस्कार, मी अजिंक्य मुनीश्वर. मी लाभेश मुनीश्वर यांच्यासोबत प्रथमच टीम घेतोय, त्यामुळे याचा अनुभवी लाभेश मुनीश्वर यांचा मला फायदा होईल असं मी बोलतो. दुसरी आपली टीम आहे ही भवानी लायन्सचे जे दोन्ही आता इथे तुम्हाला संघ मालक म्हणून जे दिसत आहेत हे अनुभवी आहेत. दोघांनी पण क्रिकेट खेळलेलं आहे, दोघांनी पण पूर्वी टीम पण घेतलेली आहे. तर त्यांचं स्वागत करायसाठी मी अवधूत जोशी, जरा 1 मिनिट इकडे आहे, महेश पत्के, हे दोघांनी इकडे यायचं, या दोघांचं स्वागत करायचं. आपल्याकडे उभरता खेळाडू, मॅन ऑफ द मॅच असे 5-6 प्रकारचे बक्षीस दरवर्षी जसे असतात, तसं एक वेळ अशी आलेली की गौरवला आपण उभरता हुआ खेळाडू म्हणून बघितलेला होता, त्याचा खेळ पण बघितलेला होता. तर त्या सगळ्याचा अनुभव आणि आत्तापर्यंतचा सगळ्याचा प्रवास, या सगळ्या तुम्ही गोष्टी पणाला लावून तुमच्या टीमसाठी जे काही बेस्ट करताय तेवढं करा. तुम्हाला पण शुभेच्छा. तर तुम्हाला या चषकाबद्दल मागच्या या 4 पर्व आपण केले त्याबद्दल तर गेले 5 वर्षात आम्ही टीम घेतोय. म्हणजे माझे कोण बदलले असतील तर नेहमी मी 5ही वर्ष माझ्या नावाची इतर टीम आहे वेगवेगळ्या नावाने. तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. कम्युनिटी खूप भारी आहे, ज्यांचे निर्णय असतात 1 वर्ष ऑप्शन 1 वर्ष हे, पण सगळ्यांना धरून ठेवून सगळ्यांच्या मताप्रमाणे चाललेलं असते सगळं. आणि त्यामुळे माझ्या इथे म्हणून दरवर्षी मला असं वाटतं की आपण टीम घेऊया, कारण की इथं एक्सपिरियन्स चांगला होतो आणि म्हणजे बाकी सगळं भारीच आहे. प्रथम म्हणजे मला खेळायला संधी सगळ्यांचे आभार. आणि ह्याच्या 2 वर्षापूर्वी आम्ही ऑप्शनमध्ये टीम घेतली होती, अनुभव चांगला आला. मागच्या वर्षी चिठ्ठीमध्ये टीम जरा हे झाली आमची, पण या वर्षी नक्कीच आम्ही चांगले प्रयत्न करू आणि पहिला यायचा प्रयत्न करू. यानंतर यावर्षीच्या पर्वाचे आपले जे 5वं पर्व आपल्याकडे त्याचे माननीय अध्यक्ष उमेश सांगवकर यांना मी आणि आशुतोष, तुम्ही दोघे दुर्गा फायटर्स मध्ये अजून एक प्लेअर असा होता विशाल जोशी, त्याला आम्ही त्यावेळेला डेव्हिड गुण म्हणायचो. अजूनही तो डेव्हिड गुण सारखा आहे, पण त्यानं त्यावेळेला उत्तम खेळ खेळला. तर तो खेळ आठवून आणि त्या सगळ्या अनुभवाचा सगळे शिदोरी बांधून आता यावेळेला त्याची टीम घेऊन बेस्ट जे काय ते करतील, बेस्ट पॉसिबल करून योग्य त्या ठिकाणी ते पोहोचतील असं मला खात्री आहे. विशाल जोशी
आणि श्रीनिवास जोशी. तुमचं स्वागत, विश यू ऑल द बेस्ट दोघांना पण. परत एकदा तेच तुम्हाला या सगळ्या जगदंबा चषक आणि त्याच्याबद्दलचा अनुभव आणि आता यावर्षी तुमचे काय प्लॅन आहे, काय त्याबद्दल 2 शब्द सांगा. नमस्कार. हे टीम ओनर म्हणून आमच्या वैयक्तिक माझं 5वं वर्ष आहे आणि दुर्गा फायटर्स या टीमचं आमचं 2रं वर्ष आहे आणि एकूणच एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप छान आहे. दरवर्षी हळूहळू प्रगती होत्या संघामध्ये आणि कमिटीचं नियोजन खूप छान. धन्यवाद. सगळ्या कमिटीचे हार्दिक अभिनंदन की आम्हाला टीम घ्यायची संधी दिली आणि दुसऱ्यांदा टीम घेतोय आणि यावेळी निश्चितपणे आम्ही एक चांगली टीम घेऊन यावर्षी विजय होऊ आणि सर्व संघमालकांना त्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. आता आपलं जगदंबा सेवक मध्ये मी अमित देशपांडे, केदार, ऋषिकेश, तुम्ही तिघे या आणि या दोघांचं स्वागत करायचं. माधव या. दाताने खेळणार नाही रे तो. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. जगदंबा सेवक बद्दल म्हटलं तर दोघेही सातत्यानं प्रत्येक पर्व खेळलेले आणि दुसरंच खेळले नाही तर ट्विस्ट मोमेंट म्हणजे अगदी लास्ट बॉल पर्यंतच्या मॅचेस काही झाल्या. सर या बाबतीत सांगायचं झालं तर 1-2दा तर असं झालं की मॅच काय झाले इथपर्यंत सगळ्यांनी अगदी जीव ओपन सगळे खेळले. आपलं जे काही हे आहे ग्राउंडची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर सगळ्या अनुभवातून जे खेळाडू खेळले त्यातलेच हे दोघे दोघांनी पण टीम ओनर म्हणून पण काम केलेलं आहे, खेळलेले पण आहेत तुम्ही ॲज अ प्लेअर म्हणून, इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून. तर या जगदंबा सेवकला पण आपल्या या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही सांगा. नमस्कार. हॅलो. सर्वांचं स्वागत. जगदंबा सेवक टीमबद्दल फार बोलण्यासारखं काय नाही. जे काय आहे ते सर्वांना घेऊन जसं आहे तसं खेळायचं एवढंच एक मनात आहे. ईर्ष्या, जिद्द, प्रथम येईल दुसरा येईल हा काही विषय नाही. खेळामधलं सौंदर्य कायम टिकून राहावं यासाठी प्रयत्नशील राहणार. बाकी काय सांगत नाही. जगदंबा चषक स्पर्धा कमिटीच्या सर्व सदस्यांचं मुद्दामच अभिनंदन आणि शुभेच्छा. खडतर कष्ट आहे त्यांचे. सगळ्यांना सांभाळून घेताना सगळ्यांचं राजकारण, सगळ्यांचे राग लोभ रुसवे सांभाळणे सोपी गोष्ट नाही आहे. त्यातून ही लोक उमेदीनं काम करतात त्याच्याबद्दल विशेष कौतुक सर्वांना. धन्यवाद. नमस्कार. जगदंबा सेवक या क्रिकेटच्या टीमचं हे 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही फायनलपर्यंत गेलो होतो आणि उपविजेते ठरलो. यावर्षी पण आम्ही काही विशेष स्ट्रॅटेजी ठरवलेली नाही आहे. जे आपल्याला टीम येईल मिळेल तीच घेऊन त्या प्लेअरकडनं चांगलं काम कसं करून घेता येईल हाच आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि कमिटीचं नियोजन चांगलं आहे पण सुधारणेला थोडासा वाव आहे असं मी नक्की म्हणेन. आणि ते नक्की त्यात सुधारणा करतील आणि पुढच्या वेळी जास्तीत जास्त चांगले बदल होतील. बाकी सर्वच टीमा चांगल्या आहेत. एक 5वी टीम असेल आणि बरं झालं असतं पण सर्व चांगलं आहे आणि चांगलं नियोजन आहे. सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. जसं बोलले 5व्या टीमसाठी आपण प्रयत्न केला. मागच्या वर्षी सुद्धा जे 11th आवडला 5वी टीम आपल्याला करावी लागते आणि ज्यांनी ती टीम घेतली त्यांना तितकासा वेळ मिळाला. पुढच्या वेळेला आपण नोट डाऊन करू. खेळाडूंचा प्रतिसाद आता जरी मध्ये 65, 60, 70 काही त्याच्या प्लेयर्सची नावं आलेली आहेत. तुम्ही सोडून अजूनही भेटून 15 नावं आहेत आपल्या. तुम्ही नावं आणि ते फॉर्म मिळेल किंवा आल्यामुळे 5वी टीम झाली नाही पण पुढच्या वेळेला याची नोंद घेतली जाईल आणि अशा प्रकारे काही सूचना असतील तर त्या सूचनेनुसार आपण योग्य तो बदल केला जाईल. आता जी आपण ही प्रक्रिया करणार आहे या प्रक्रियेबद्दल आलं सर तुम्हाला सांगतील आणि तत्पूर्वी एक डेमो घेऊया. तुम्हाला सगळ्यांना काय कुठं काय बेल कुठं आहे कुणी काय करायचं काय नाही सगळं समजेल. तर आता मी सगळी ही प्रक्रिया ही हँडओव्हर करतो आनंद. या प्रक्रियेमध्ये कुठेही काही किचकट नाही आहे. एकदम सिंपल आहे. तुम्हाला कुठे काय जर वाटलं तर ते खेळखेळीने आपण फक्त तिथं सूचना द्या की हे असं नाही असं केलं लगेच आपण त्यात काय असेल ते योग्य तो मार्ग काढता येईल. हे चालू असताना अत्यंत शांततेत
आणि या स्क्रीनवर नजर ठेवून प्लेअर येईल तसं तुम्ही तुमची प्रक्रिया करायची आहे. आणि एकदा इथं सिलेक्शन झालं की त्याच्यात काय परत पुढे चेंजेस करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णतः तुमचं जे काही ऑप्शनचं जे काही रिलेटेड डोक्यात जे आहे ते सगळं पेन आणि वही तुम्ही त्याच्यावरती उतरवा. अलन सर तुम्हाला सगळी सूचना देतील आणि सगळी प्रोसिजर सांगतील. अलन सर ओव्हरव्ह्यू. सर्व कमिटी मेंबर्स व सर्व टीम ओनर यांना नमस्कार. तर सर्वप्रथम आपण काय करू, एक डेमो घेऊ. पण डेमो घ्यायच्या अगोदर मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. तर त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण प्रत्येक खेळाडूचं ऑप्शन झाल्यानंतर आपण नोंदणी 2 ठिकाणी करतोय. एक तुम्ही करणार आहेत आणि एक टेबल तिथं करतोय. प्रत्येक प्लेअर तो कुठल्या संघामध्ये गेलेला आहे आपण ते तुम्हाला सांगण्यात येईल. मग त्याच्यानंतर आपण काय करू, पर 15 प्लेयर नंतर आपण एक ब्रेक घेणार आहे, छोटासा ब्रेक. 15 प्लेयर झाल्यानंतर कुठल्या संघाकडे कुठला प्लेयर गेलेला आहे आणि किती पैसे शिल्लक, किती पॉईंट शिल्लक आहे याचंही आपण तुम्हाला कल्पना देण्यात येईल. याच्याबद्दल तुम्हाला आणि काय विचारायचं असेल तर आता विचारून घ्या, नाहीतर आपण डेमोला चालू करू. आणि तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं आहे, टेबल नंबर 1, 2, 3, 4. पण टेबलला गेल्यानंतर 2000 पॉईंट झाल्यानंतर 3000 साठी असणार आहे. आणि 3000 आम्ही विचारणार पर टेबलला की तुम्ही ही बोली 3000 साठी लावल्या तर हिने पण बोली घेऊन केली असेल 3000 ला, तर दोघांची 3000 साठीच असणार आहे. तर ते सोडून कोण 4000 असेल तर त्याने 4 केलं तर 4000 घेऊन धरला ते. जर चौघांनी पण 3000 ला केलं तर तो 3000चाच खेळाडू असणार आहे. हे फक्त तुमच्या लक्षात आपण फर्स्ट प्रेफरन्स नाही बोली कंटिन्यू राहील. बोली ती कंटिन्यू राहील जोपर्यंत शेवटपर्यंत येणार नाही तोपर्यंत ती बोली कंटिन्यू राहील. कारण 10,000 ला आल्यानंतर ती आपली चिठ्ठी आहे. आता पहिला चिठ्ठी कोणाची निघणार आहे, पहिला खेळाडू जो आलेला तो ऑलराऊंडर आहे, त्याचं नाव आहे निलेश ठाणेकर. तर नारायणी एकदा श्रेणीने 500 रुपयाला 500 पॉईंट्सला लावलेले. 1000 पॉईंट भवानी लायन्स. दुर्गा फायटर्स नाही, इच्छुक नाहीये. जगदंबा सेवक 1500 नाही यावं लागेल. ओके 1500 झालेले. 500 लावू शकतो की 2000 500 लावू शकतो ना. 1500 झाले ना. होय मग 2000 डायरेक्ट 2000. ओके. तर आता ह्यांचे 2000 पॉईंट झालेले आहेत. नारायणी एकादश त्यांचे 1000 ने वाढलेले. तर भवानी लायन्स यांचे 3000. त्यांनी 1500 लावले ना. 3000 झाले. 3000 झाले. त्यांचे 3000 झाले. आता यांचे 4000 झाले. जगदंब सेवक यांचे 4000. आता नाही. हे स्टॉप झालेले. आणि एकदा आपण विचारतो कोण घेणार आहे, नाहीतर आपण सोल्ड म्हणून आपण पुढे जातो. ओके ऑल टीम. तर पहिला हा खेळाडू सोल्ड झालेला आहे जगदंब सेवक यांच्याकडे. 4000 पॉईंट. सेकंड स्लाइड. तर दुसरा खेळाडू आहे प्रसाद लाटकर. हा बॅट्समन आहे, तुमच्याकडे नाहीये, यांच्याकडे स्टार्ट होईल. ओके यांचे 500 पॉईंट आहेत. 1000 पॉईंट पास स्टॉप झालेले आहेत. 1500 तर 1500 दाखवा. बॅटन 1500 भेटत. ओके यांचे 1500 आलेले आहे. भवानी लायन्स 2000. आता 1000 ने वाढणार. प्रसाद लाटकर दुर्गा फायटर्स 3000 पॉईंट. तुम्ही नाही आहे ना. पास तुम्ही पास. तर भवानी लायन्स यांचे 4000 पॉईंट झालेले आहेत. आता हे दोघांचे चालू आहे, दुर्गा फायटर्स आणि भवानी 5000 पॉईंट. 6000 पॉईंट भवानी लायन्स. घेणार आहे कोण त्याच्यामध्ये बघा. तर आपण सोल्ड आउट म्हणू. हा खेळाडू सोल्ड आउट झालेला आहे भवानी लायन्स यांना 6000 पॉईंट. पहिला खेळाडू मानलेला 6000 ला. तर फर्स्ट स्लाइडला जाऊया. तर थर्ड प्लेअर आहे तो अमित फाळके. हा पण एक फलंदाज आहे. तर हे दुर्गा फायटर्स यांच्याकडे आहे. एक जरा स्टॉप करतो. हे झाल्यावर त्यांनी 500 पॉईंट्सला घेतलेले.
स्टॉप यासाठी की नवीन रजिस्ट्रेशन चिठ्ठीत काढायला ठरलेलं. टेक्निकल प्रॉब्लेम होता. आता आपली त्याच्यावर नॉट एक्सपेक्ट. तर यांचे 1000 पॉईंट झालेले आहेत. नॉट इंटरेस्टेड. दुर्गा फायटर्स 1500 पॉईंट. नारायणी एकादश 2000 पॉईंट्स. लावणार आहे तुम्ही त्याला प्लेअर देऊ. ठीक आहे. तर हा पहिला खेळाडू नारायण एकादश पण होते फॉर 2000 पॉईंट. तर अमेय वठारकर विकेट किपर बॅट्समन आहे. जगदंबा सेवक सुरुवातीलाच आहे का त्याच्या पुढे जायचं ते फक्त घेऊन तुमच्याकडे 500 पॉईंट झालेले. नारायणी एकादशीचे 1000 पॉईंट. भवानी लाईन्स 1500. दुर्गा फायटर्स 2000 पॉईंट. आता 1000 ते वाढतील. हा तुमच्याकडे आलेले यांचे 3000 पॉईंट झाले. ओके 4000 पॉईंट. 5000 तुम्ही स्टॉप केलेले. 6000 पॉईंट जगदंबा सेवक. 7000 पॉईंट नारायणी एकादश ही पण स्टॉप झालेले. तर या दोघांच्या 8000 पॉईंट स्टॉप झालेले. त्यामुळे कोणी 8000 पॉईंटला आपण जगदंबा सेवक यांना हा खेळाडू 8000 पॉईंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रविराज व्यास ऑलराऊंडर आहे. तर यांच्याकडनं सुरुवात होते. नारायणी एकादश. ओके 1000 पॉईंट. 1500 पॉईंट. 2000 किती लावायची ते ओके 2000 पॉईंट. 3000 पॉईंट. 4000 5 6000 7000. अजून कोणी एका 7000ला सर 7000. 7000ला 2 झाले. 7000ला कुणी आहे कोण 8 लावायचे असतील 8000. यांचे 8000 पॉईंट झालेले आहेत. भवानी लाईन 8000. दुर्गा फायटर्स नाही. तर आपण देऊन टाकू क्लिअर तिकडे 8000ला. किंवा अजून कोण आहे नाही ना. ओके क्लिअर आहे. सोल्ड आउट टू जगदंब सेवक 8000 पॉईंट. रोहित आवळे आता ह्यांच्याकडून स्टार्ट होते. भवानी लाईन नॉट इंटरेस्टेड. ओके 500 पॉईंट. 1000 पॉईंट. 1500 पॉईंट. नॉट इंटरेस्टेड. 2000 पॉईंट. दुर्गा फायटर्स 1000 नाही. 3000 पॉईंट झालेले. 3000 साठी 4000 4000. ओके 5000 5000 6000 7000 8000 8000ला 2 झाले. 9000. नारायणी एकादशनी 9000 लावलेले. तुम्ही इंटरेस्टेड आहे नाही. तुम्ही जगदंबा सेवक 10,000 10,000 नाही ना. The player has been sold out for 10,000 to जगदंब सेवक. ओके तर ती चिठ्ठीमध्ये नाहीये. ओके कारण 10,000ला कोण आलेलं नाहीये. त्यामुळे पुढची स्लाइड घेऊया. नेक्स्ट स्लाइड. अमित देशपांडे ऑलराऊंडर यांच्याकडे स्टार्ट होते 500 पॉईंट. पहिलं मी आहे काय हे 500 झालेले तुमच्याकडे. 1000 पॉईंट झालेले. 1500 पॉईंट. 4000 पॉईंट. 3000
for 3,000 points. Skip. 3 का 4? 4,000. 5,000. 6,000. 7,000. 8,000. 9,000. स्टॉप झालेले तुमचे दोघात आहे 9,000 साठी 10,000. ही पण 10,000. तर आता इथं काय होईल, या दोन संघामध्ये आपण चिठ्ठी काढतोय कारण की 10,000 लागले आणि यांच्यातलं ज्याला चिठ्ठी मिळेल ती चिठ्ठी बाजूला जाईल. ओके. सर तुम्ही चिठ्ठी काढा. दुर्गा फायटर्स 10,000 ला. गौरवची इच्छा पूर्ण झाली. नेक्स्ट प्लीज. सुकृत मनीश्वर हा पण एक फलंदाज आहे. जगदम सेवक 500 points. 1,000 points नारायणी एकादश. 1,500 points भवानी लायन्स. 2,000 points दुर्गा फायटर्स. 3,000 points जगदम सेवक. 3 के 4 4,000 नारायणी एकादश. घेणार की स्किप करणार? स्किप. 4 की 5 4 ला आले की त्यांना मिळणार. नाही 4,000 ला आले की तुम्हाला मिळणार आहे, त्यांना मिळणार. कारण की पहिला त्यांची बोली 4,000 ची आहे. पुढच्यांचं काय असतं तिने नाहीये, ती स्किप झाली. पुढच्या ह्याच्यात तो बोली तुला वाव नाही करत. आता नाही, आता बोललेली नाही. ह्या दोघांचे चालू आहे आता. कारण की हिने 4,000 आले. 4,000 ला स्टॉप ते म्हणून विचारते 4 की 5 ते 4 ला आले. 4 नंतर आम्ही 5 लावू शकतो. नाही तुम्ही येऊ शकता, तुम्ही दोघं स्किप झाले 4,000 ला. तर तुम्हाला 5,000 लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता, पण पहिला ह्यांच्याकडे करा. ह्यांचे 4,000 आहे. हा विचारतोय तुम्ही 5,000 ला येणार आहात. ओके त्यांचे 5,000 झाले. तुम्ही स्किप झाला. तुम्ही पण स्किप. दोघा फायटर्स तुम्ही पण नाही. तर भवानी नारायणकर हा खेळाडू 5,000 ला सोड आउट झालेला. 5,000 पॉईंट. नेक्स्ट स्लाइड. पुष्कराज जोशी इथं ऑलराउंडर. सुरुवात त्यांच्याकडे करतोय आपण. 500 points. 1,000 points. 1,500. 1,500. आता त्यानंतर किती येणार? 2,000 points. 3,000. 3 की 4 4 5 स्टॉप झालेले. 4,000 5 झालेले. 5,000 म्हणजे आहे त्यातच अजून कोण? 5 झाले. तुम्ही 6 ला येणार. 6,000 काय? हा. 6,000 6,000. 7,000. 8,000. 9,000. 10,000. 10,000. ओके. आता मागाशी ह्यांची चिठ्ठी झालेली आहे, त्यामुळे मग खेळाडू डायरेक्ट ह्यांच्याकडे जाणार. कारण की दोघं चिठ्ठी हा मग तुम्हाला मिळणार नाही खेळाडू. इथे मिळणार खेळाडू. 10,000 पॉईंट शिल्लक आहेत. ज्येष्ठ जगदंबा सेवककडे. नारायणीकडे 48,000 शिल्लक आहेत. हा. दुर्गा फायटरकडे 40,000 शिल्लक आहेत. आणि भवानीकडे 29,000 शिल्लक आहेत. अजून पॉईंट हे फक्त शिल्लक आहेत. या पॉईंट मध्ये राहिलेले प्लेयर आता घ्यायचे आहेत. ओके. तुमचं आणि त्यांचं मॅच होतं. शंका म्हणजे जर आता समजा माझ्याकडे नेक्स्ट लाईन प्लीज. निवास चव्हाण गोलंदाज. but they are not interested. दुर्गा फायटर्स. आता किती लागले? 500 साठी जाईल. 500 आहे का? ओपन कोणा करताय? ते झालं ते नाही म्हणतात. आणि 500 दुर्गा फायटर्स 500 points. चेतन सेवक 1,000 points. नारायणी एकादश 1,500 points. तुम्ही नाहीये. दुर्गा फायटर्स 2,000 points. इथून पुढे 1,000 ते वाटणार. स्किप. या राऊंड साठी स्किप. फक्त या राऊंड साठी. ओके. यांचे 3,000 पॉईंट झालेले आहेत. नारायणी एकादश तुम्ही ते स्किप झालेले आहेत. ते पण स्किप. त्यामुळे हे नारायणी एकादश यांना 3,000 पॉईंट्सला खेळाडू निवासस्थानात गेलेला आहे. यस करेक्ट. आला महेश खांडेकर.
तर महेश खांडेकर हे फलंदाज आहेत. दुर्गा फायटर यांच्याकडून सुरुवात होते. यासाठी 500 पॉईंट त्यांची दुर्गा फायटर ती स्किप झाली. त्यांचा होता 1000 पॉईंट. 1500 नारायणी एकादश. भवानी लायन्स 2000 पॉईंट म्हणजे 3000 पॉईंट. 3000 की 4000 पॉईंट. 5000 पॉईंट स्किप झाले. भवानी लायन्स 5 की 7 डिस्टर्ब नका करू. तुम्ही तुमच्या टेबलसाठी बोलू. तुम्ही घेणार स्किप. तुम्ही घेणार फायनल. दुर्गा फायटर यांना 6000 पॉईंट्सला महेश खांडेकरांना सोडवलं गेलं. स्लाइड घेऊया आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर मंगेश शिरोडकर ऑलराऊंडर जगदंबा सेवक यांच्यामध्ये सुरुवात करतोय आपण. नवीन प्लेअर आहे, आज नवीन रजिस्ट्रेशन आहे. 500 पॉइंट्स. 1000 पॉइंट्स नारायणी एकादश. भवानी लायन्स 1500 पॉइंट्स. दुर्गा फायटर्स 2000 पॉइंट्स. जगदंब सेवक 3000 पॉइंट्स. तुम्ही 4 बरोबर सांगत जावा. 4 की 5 होता. भवानी लायन्स 5000 पॉइंट्स. तुम्ही स्किप केलेला आहे. स्किप केलाय. सगळ्यांनी स्किप केले. तर 5000 पॉइंट्सना भवानी लायन्स हा खेळाडू गेलेला आहे. मंगेश शिरोडकर जो अष्टपैलू खेळाडू आहे. ओके नेक्स्ट स्लाइड प्लीज. चैतन्य देसाई हा एक गोलंदाज आहे. यांच्यापासून सुरुवात होते. 500 पॉइंट्स नारायणी एकादश. स्किप. आणि कोण लावणार आहे नाही ना. तर नारायणी एकादशला हा खेळाडू चैतन्य देसाई 500 पॉइंट्सना सोल्ड आउट झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड आहे केदार सोने ऑलराऊंडर की भवानी लाईन त्यांच्यापासून सुरुवात होते. 500 पॉइंट्सला भवानी लाईन. 1000 पॉइंट्सला दुर्गा फायटर्स. जगदंब सेवक यांच्याकडून बघू काही. ओके 1500 पॉइंट्स आलेले. 2000 पॉइंट नारायणी एकादश. 3000 पॉइंट भवानी लायन्स. दुर्गा फायटर 3 के 4 सांगा 4. ओके 5000 या राऊंड ह्या राऊंडला स्किप झालेले. भवानी लायन्स 6000 हे पण स्किप झालेले. घ्या 40 सेकंड आहे तुमच्याकडे. दुर्गा फायटर यांनी 6000 पॉइंट थांबलेले. सॉरी भवानी लायन्स 6000 ला आता किती कोण आले? 7000 ला जगदंब सेवक. तुम्ही येणार आहे या राऊंडला. तुम्ही घेणार आहे आणि कोणी घेणार आहे नाही ना. तर हा खेळाडू जगदंब सेवक यांना 7000 सोडवला झालेला आहे. ओंकार पाटील दुर्गा फायटर यांनी लावलेले 500 पॉइंट्सना. यांनी स्किप झालेले 1000 पॉइंट्स नारायणी एकादश. भवानी लायन्स स्किप झाले. दुर्गा फायटर 3000 पॉइंट. 2000 पॉइंट नारायणी एकादश. 3000 पॉइंट दुर्गा फायटर. आणि कोणी लावणार आहेत मग दुर्गा फायटर त्यांना आपण 3000 पॉइंट्स ना ओंकार पाटील यांना सोडवलं. 3000 पॉइंट दुर्गा फायटर. ठीक आहे पुढची स्लाइड घेऊया. तर निखिल शानबाग हा गोलंदाज आहे. यांच्यावरून सुरुवात करतोय आपण. जगदंब सेवक 500 पॉइंट साठी. नारायणी एकादशी 1000 पॉइंट. भवानी लाईन 3000 पॉइंट. दुर्गा फायटर्स 2000 पॉइंट्स. जगदंब सेवक 3000. 3 नंतर 4 नाही 3000लाच आम्हाला यायचं. 3000 नंतर 4 पासून मामा तुम्ही मगाशी ठीक आहे 3000 पॉइंट. नारायणी एकादश 3000 पॉइंट. स्किप झाला तुम्ही. मामा हाय 4000 पॉइंट दुर्गा फायटर्स. स्किप झालेलं आहे. नाही तुम्ही घेणार आहे.
आणि कोणी आहे 4000 पॉईंट साठी? नाही ना. दुर्गा फायटर त्यांना हा खेळाडू 4000 ला सोडवला आहे. फक्त खेळाडू बघून घ्या. तुषार देसाई 500 पॉइंट्स, 1000 पॉइंट्स, 1500 पॉइंट्स, 2000 पॉइंट्स, 3000 पॉइंट्स, 4000 पॉइंट्स, 5000 पॉइंट्स, 6000 पॉइंट्स, 7000 पॉइंट्स, 8000 स्किप झालेले. जगदम सेवक 8000 पॉइंट येणार आहे तुम्ही. 9000 पॉइंट्स, 10,000 पॉइंट्स नारायण एकादश. कोणी येणार आहे 10,000 पॉइंट्स ना? आणि एकदा विचारतो कोणी येणार आहे 10,000 पॉइंट्स ना? नाही ना. तर नारायणी एकादशला हा खेळाडू 10,000 पॉइंट्सला गेले पण ते चिठ्ठीमध्ये राहणार. ओके डन. नेक्स्ट स्लाइडला जाऊया आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. दैवलेट हनेकर 500 पॉइंट्स, 1000 पॉइंट्स, तुम्ही 1,500 पॉइंट्स. तुम्ही येणार? तुम्ही घेणार आहे का नारायण? नाही ना. तर भवानी लायन्सला हा खेळाडू 1,500 पॉइंट्सना सोल्ड आउट झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड. आशिष अष्टेकर त्याच्यावरती काही लिहिलेलं नाही. खेळाडू वर पैसे कोण देणार आहे का कमिटीला? ओके. भवानी लायन्स हिने 500 पॉइंट्सला लावलेले आहे आशिष अष्टेकरला. आणि कोणी आहे त्याच्यामध्ये 500 लावणार आहे? कोणी नाही ना. तर भवानी लायन्स कडे आशिष अष्टेकर 500 पॉइंट्सना सोडवला जातो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओंकार इनामदार अष्टबल खेळाडू त्यांच्याकडून 500 पॉइंट्स, 1000 पॉइंट्स, 1500. भवानी लायन्स 2000 पॉइंट्स, दुर्गा फायटर 3000 पॉइंट्स. इथून पुढे तोंडाने सांगायचंय 4000. नारायण एकादशी 5000 स्किप झालेले आहेत. ते पण स्किप झालेले आहेत. त्यांनी 5000 लावलेले आहेत. आणि कोणी लावणार आहे? आणि कोणी लावणार आहे? नाही ना. ठीक आहे. नारायण एकादशला हा खेळाडू 5000 पॉइंट्सना सोल्ड आउट झालेला आहे. गुरुप्रसाद 500 पॉइंट्स, 1000 पॉइंट्स, 1,500 पॉइंट्स, 2000 पॉइंट्स, 3000. पुढे तोंडाने सांगितलंय 4000, 5000, 6000. हे स्किप झालेले 7000. नारायण एकादश 8000. भवानी लायन्स, दुर्गा फायटर्स. ओके. नेक्स्ट स्किप झालेले आहेत. 8000 आहे. तुम्ही विचार करणार आहे 8000च्या वर? 2 मिनिट तेवढं नाही आपल्याकडे. 40 सेकंड 40 सेकंड. 8000ला भवानी लायन्सने बोली लावलेली आहे. टायमर देत आहे. 9000 त्यांनी लावलेले आहेत. आणि कोणी 10,000ला
नाही ना, त्यामुळे गुरुप्रसाद 10,000 पॉईंट भवानी लाईन करणार. जगदंबा सेवक 13,000. जगदंबा सेवक 13,000. नारायणी 29,500. एक मिनिट हळू सांग. जगदंबा सेवक 13,000. नारायणी एकादश हा 29,500. दुर्गा फायटर 27,000 आणि भवानी लायन्स 12,000. दुर्गा पाठवून दिवशी ना काय 27,000 आणि भवानी लायन्स 12. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढचं आहे समर्थ दांडगे. त्यांच्याकडनं स्टार्ट. नारायणी एकादशकडून 500 पॉईंट. 1000 पॉईंट. तिने 1,000 लावले. दुर्गा फायटर तिने 1,000 पॉईंट. 1,000 नंतर 1,500 नाही 1,500 पॉईंट. मी 2,000 पॉईंट पण दाखवा पॅटर्न ते बरं पडत. नारायणी एकादश 2,000 पॉईंट. 3,000 पॉईंट. 4,000. एनी स्किप झालेले नको. ओके तुम्ही स्किप झालेले आणि कोणी लावणार आहे 4,000 पॉईंट्सला. नाही तुमच्याकडे 4,000 आहे आणि कोणी लावणार आहे का नाही ना. तर दुर्गा फायटर यांना 4,000 पॉईंटचा समर्थ दांडगे हा खेळाडू 4,000 पॉईंट. आमच्याकडे घेतलं. मी आमचा भवानी मनोज जोशी भवानी लाईन 500 पॉईंट. दुर्गा फायटर्स मनोज जोशी नेक्स्ट लॅड आहे ते भवानी लाईन स्किप 1,000 पॉईंट. नारायणी एकादश 1,500 पॉईंट. नारायणी एकादश आणि कोण घेणार आहे लावणार आहे नाही. तर मनोज जोशी हा नारायणी एकादशीना 1,000 पॉईंट्सना होल्ड आउट झालेला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सुहास तांबे दुर्गा फायटर म्हणून स्टार्ट करतोय आपण. 500 पॉईंट. 1,000 पॉईंट. नारायणी एकादश लावणार आहे सुहास तांबे 1,000 झाले पॉईंट. 1,500 पॉईंट. भवानी लाईन नाहीये. दुर्गा फायटर 2,000 पॉईंट. जगदंब सेवक 3,000 पॉईंट. तुम्ही घेणार 3,000 आणि पुढे 3,000 ला. त्यामुळे हा खेळाडू दिव्या जगदंब सेवक यांच्याकडे स्वास्थ्य 3,000 ला होल्ड आउट झाला. नेक्स्ट स्लाइड. रोहन जगदंब सेवक 500 पॉईंट. 1,000 पॉईंट. नारायणी एकादश भवानी लायन्स स्किप 1,500 पॉईंट. दुर्गा फायटर्स जगदंब सेवक 2,000 पॉईंट स्किप झाले. भवानी लायन्स 3,000 पॉईंट. दुर्गा फायटर्स जगदंब सेवक 4,000 आणि कोणी घेणार आहे बाकी स्टिकर स्किप झाले. त्यामुळे जगदंब सेवक यांना रोहन ताता 4,000 पॉईंटला सोडलं. नेक्स्ट आहे प्लीज. अवधूत पारगावकर नारायणी एकादश मधून स्टार्ट करतोय आपण. 500 पॉईंट. दुर्गा फायटर्स 1,000 पॉईंट. जगदंब सेवक 1,500 पॉईंट. नको ओके.
दुर्गा फायटर्स 1,500 पॉइंट्स आहे. 1,500 पॉइंट्स. 2,000 पॉइंट्स. जगदंब सेवक 3,000 पॉइंट्स. स्किप 3,000 पॉइंट्स आहे. आणि कोण घेणार आहे? नाही. ठीक आहे. जगदंब सेवक यांना हा खेळाडू 3,000 पॉइंट्स ना फॉलो करत. 3,000 पॉइंट्स. घेऊया. पुढचा खेळाडू आहे दिनेश मंत्री. भवानी लायन. ओके. स्किप. जगदंब सेवक 500. नारायणी एकादश स्किप. आणि कोण लावणार आहे? तर हा दिनेश मंत्री हा खेळाडू जगदंब सेवक यांना 500 पॉइंट्स ना फॉलो 500 पॉइंट्स. जगदंब सेवक पॉइंट सांगतोय शिल्लक राहिलेले. जगदंबा सेवक 2,500 पॉइंट शिल्लक. नारायणी एकादशा 28,000. दुर्गा फायटर्स 23,000 आणि भवानी लायन्स 12,000. जगदंबा सेवक 9 पॉइंट 9 प्लेयर घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. 9 प्लेयर आहेत. त्यानंतर नारायणी एकादशा 6 प्लेयर घेतले. नारायणी तुम्ही टीम 6 प्लेयर घेतलेले आहेत तुम्ही. 4 आणि 2 6 बरोबर. भवानी लायन्स 7 प्लेयर घेतले. दुर्गा फायटर्स 5 प्लेयर घेतले. बरोबर ना? ओके. नेक्स्ट टाइम प्लीज. फॉर्मलेट मुळे 500 पॉइंट. जगदंब सेवक 1,000 पॉइंट. 1500. नारायणी एकादश 1,500 पॉइंट. भवानी लायन्स 2,000 पॉइंट. दुर्गा फायटर 3,000 पॉइंट. 3000. 3,000 पॉइंट. नारायणी एकादश 3,000 च्या पुढे कोण जाणार आहेत? भवानी लायन्स. दुर्गा फायटर्स. तुम्हाला नियम माहिती ना, 3,000 राहिले तर पहिला ज्यानं बोलले त्याला जाणार. सांगू नका तुम्ही. तू मला सांगायलाच का त्यांना? तुला सांगायला माझ्याकडून जास्त लावायला पाहिजे. हा ठीक आहे. बघूया की आधी काय वडाने इथेच स्टॉप करून वेळ जातोय आपला. दुर्गा फायटर्स 3,000 नाही ना. तर हा खेळाडू दुर्गा फायटर्सनी पहिला 3,000 लावले होते, त्यामुळे त्यांच्याकडे हा खेळाडू दुर्गा फायटर्सकडे 3,000 ला गेलेला आहे. कबड्डी नेक्स्ट लाईन प्लीज. अविनाश मंत्री 500 पॉइंट. 1,000 पॉइंट. भवानी लायन्स स्किप. तुम्ही ओके. भवानी लायन्स यांना अविनाश मंत्री 1,000 पॉइंट्स ना फॉलो झाले. दीपक गानो गावकरा गोलंदाज 500 पॉइंट. भवानी लायन्स. दुर्गा फायटर्स 1,000 पॉइंट. जगदंब सेवक नाही म्हणतात. नारायणी एकादश 1,500 पॉइंट. दुर्गा फायटर्स 2,000 पॉइंट. नारायणी एकादश 3,000 पॉइंट. 4,000 पॉइंट. दुर्गा फायटर्स. आणि कोणी 4,000 आणि कोणी नाही ना. दुर्गा फायटर्स दीपक गानो 4,000 पॉइंटला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. सौरभ प्राणीकर भवानी लायन्स 500 पॉइंट. 1,000 पॉइंट. स्किप झाले. 1,500 पॉइंट. 2,000 पॉइंट. 3000. नारायणी एकादश तुमच्याकडे येईल तेव्हा सांगा. हो जे बघतो तिथं. हा 3,000 पॉइंट. स्किप 3,000 पॉइंट. 4,000 पॉइंट.
500 नाही ना 5,000 points. 6,000 points. आणि पुढे धावणार आहे 6,000 पॉईंटला नाही. ठीक आहे, दुर्गा फायटर यांना हा खेळाडू 6,000 पॉईंटला सोडवला जाईल. 6,000 पॉईंट. नेक्स्ट लाईट प्लीज. नचिकेत जोशी. दुर्गा फायटर्स. नचिकेत जोशी. 500 points. 1,000 points भवानी लायन्स. जगदम सेवक मी घेणार नाही. दुर्गा फायटर्स स्किप ना. ठीक आहे, तर भवानी लायन्सला नचिकेत जोशी हा खेळाडू 1,000 पॉईंट्सला सोडवतो. ओके, नेक्स्ट खेळाडू आहे सुजित जोशी. हा अष्टपैलू खेळाडू आहे. आपण जगदम पासून स्टार्ट करतोय. पाच. ओके, 500 पॉइंट नारायणी एकादश. कितीला दुर्गा फायटर्स. नंतर मारा की सुजित जोशी बद्दल बोला. तुम्हाला नाव स्किप. ओके, स्किप. आम्ही 500 बोललो. होय की तुम्हाला हाताला लावायचं आणि कोण येणार आहे त्याच्यामध्ये? कोणी नाही. ओके, तर नारायणी एकादशला खेळाडू 500 पॉईंट्सला गेलेला आहे. सुजित जोशी 500 पॉईंट. नेक्स्ट आहे चिन्मय घोगरे अष्टपैलू खेळाडू 500 पॉईंट. 1,000 पॉईंट नारायणी एकादश. 1,500 पॉईंट भवानी लायन्स. 2,000 पॉईंट दुर्गा फायटर्स स्किप झालेले. 3,000 पॉईंट नारायणी एकादश. सर एक मिनिट माझी तिने पॅटर्न वर केलेला आहे. आया हा, ओके. 4,000. 5,000. 6 नारायणी एकादश 6,000 पॉईंट. भवानी लायन्स 7,000 पॉईंट. 8,000 पॉईंट. 9,000 9,000. 10,000. हे पण 10,000. ओके, आता ह्या दोघांमध्ये चिठ्ठी होती. दोघे 10,000 चे. हा दुसरा खेळाडू चिठ्ठीमध्ये आले. कोणाला येतो बघू. तर मी चिठ्ठी काढतोय. बघा इकडे. दुसऱ्यामध्ये चिठ्ठी उत्सुकता काढलेली आहे. आणि भवानी लायन्स यांना हा खेळाडू दिलेला आहे. 10,000 पॉईंट. नेक्स्ट विनोद घुगरे. दुर्गा फायटर बघून सुरुवात करूया आपण. विनोद घुगरे. स्किप. 500. प्लीज बॅटल दाखवा. नाही दाखवाय. 500 पॉईंट. ती नाही आहेत त्यामुळे तुम्ही तिघं जायचे. ठीक आहे, तर नारायणी एकादशला हा खेळाडू 500 पॉईंट्सला सोडवला झालेला आहे. नेक्स्ट लाईट विनायक चव्हाण. सर एक मिनिट. या खेळाडूबद्दल शंका आहे. जर कोण घेणार असेल तर आपापल्या जबाबदारीवर घ्या. खेळणं जास्त नाही आहे, उपलब्ध तर नाही आहे. त्यांचं बोर्डाचं प्रॅक्टिकल आहे, त्यासाठी ते सुपरविजन असतात. खेळाबद्दल शंका नाही आहे, त्यांच्या वेळेबद्दल शंका हे सांगा. त्यांची मॅचची अवेलेबिलिटी. ओके, तर जगदम सेवक यांनी 500 पॉईंटचा बोली लावलेली आहे विनायक चव्हाण यांना. नारायणी एकादश 1,000. दुर्गा फायटर्स 1,500 पॉईंट. 2,000 पॉईंट जगदम सेवक. ओके, ठीक आहे, नाही करू शकतात 3,000ला. 3,000 पॉईंट नारायणी एकादश स्किप झालेले. त्यांनी पण स्किप झाले. त्यामुळे हा खेळाडू नारायणी एकादश 3,000 पॉईंट्सना सोडवला. तर नेक्स्ट लाईट रोशन जोशी
लावणार का पहिलं पण लावणार तुम्ही द्या आता आम्ही लावणार 500 पॉइंट्स बॅटर क्लिक युद्धबसेवक सिकट नाहीये तुम्ही पण लावणार नाही आवाज आम्हाला पाहिजे आणि कोणी लावणार आहे का नाही ना ठीक आहे तर जगदंब सर यांना 500 पॉइंटला रोशन जोशी फक्त कसं आहे माहिती आहे का विचार करू तुम्हाला भरपूर वेळ मिळते तुम्ही लगेच उत्तर नेक्स्ट प्लॅन आहे विश्वनाथ फर्निकर यांच्याकडे दुर्गा जगदंब सेवक 500 पॉइंट 1000 पॉइंट 1500 पॉइंट जगदंब सेवक तुम्ही लावणार आहे नाही तर जगदंब सेवक यांना हा खेळाडू 1500 पॉइंट्सना देण्यात येईल आतापर्यंत 41 प्लेयर सोड झाले सगळे टोटल. त्यानंतर जगदंबा सेवक यांच्याकडे 500 पॉईंट शिल्लक आहेत. नारायणी एकादशा यांच्याकडे 24,000 पॉईंट शिल्लक आहेत. राबेश बरोबर आहे का? 24,000 पॉईंट शिल्लक आहेत. दुर्गा फायटर यांच्याकडे 10,000 पॉईंट शिल्लक आहेत. हा आणि भवानीला बॅलन्स संपलेला आहे सगळा. मालक करून का मालक सोडून आलेले प्लेयर मालक सोडून रे आता आलेले प्लेयर मालक कशाला दुर्गा फायटर 8 प्लेयर्स आलेले आहेत. भवानी लायन्स 10 प्लेयर 10 प्लेयर आहेत भवानी लायन्स 29 झाली 29 आणि नारायणी 8 प्लेयर का 9 प्लेयर आहेत 9 प्लेयर 9 29 झाली कन्फर्म 9 प्लेयर नारायणी एकादश पासून 500 पॉइंट स्किप तुमच्याकडे 500 आहे तुम्हाला त्यामुळे हा डिफॉल्ट यांच्याकडे जाईल. नारायणी एकादश 500 पॉइंट 500 पॉइंट पुढचा स्लाइड घेऊया. नितीन सांगवडेकर जगदंब सेवक 500 पॉइंट लावलेले आहेत. नारायणी एकादश 1000 पॉइंट. दुर्गा फायटर तुमच्याकडे पॉइंट नाही आहेत. तुम्ही स्किप करायचं तुमच्याकडे पॉइंट नाही आहेत. तुमच्याकडे पॉइंट शिल्लक नाहीत 500. त्यामुळे नारायणी एकादशला हा खेळाडू 1000 पॉइंट्सला सोडवला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. संदीप वैद्य ऑलराऊंडर नारायणी एकादश तुमच्याकडे आले. आम्ही 500 ने घेतो. ओके यांच्याकडे 500 पॉइंट्सला त्यांनी बॅटन वर्क केलेले आहे. दुर्गा फायटर स्किप केलेले आहे. तुमच्याकडे 500 असल्यामुळे नाही. 1000 ओके ठीक आहे. तर संदीप वैद्य यांना 1000 पॉइंट्सला दिलेले आहेत. नारायणी एकादश जाऊ देत रे. तर जगदंब सेवक यांच्याकडे मालक धरून 13 खेळाडू झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला अजून 2चा स्कोप आहे. ओके नारायणी एकादश यांच्याकडे मालक धरून 14 खेळाडू झाले. तुम्हाला फक्त एकच आता तुमची किती आहेत? तर भवानी लाईन्स यांच्याकडे 12 खेळाडू झाले आहेत मालक धरून आणि दुर्गा फायटर यांच्याकडे 10 खेळाडू झालेले आहेत. तुमच्याकडे 5 मिनिटं. जाऊया पुढे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अमरीश आष्टेकर राम जगदंब 500 पॉइंट जगदंब सेवक. नारायणी एकादश तुम्ही दुर्गा फायटर स्किप ठीक आहे. तर अमरीश आष्टेकर यांना 500 पॉइंट्सला मिळाले जगदंब सेवक. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा बहुतेक वकील आहे अभिजित देसाई. ओके नारायणी एकादश विकेट कीपर आहे 500. 1000 पॉइंट दुर्गा फायटर्स. नारायणी एकादश 1500 पॉइंट. 2000 पॉइंट दुर्गा फायटर्स. 3000 पॉइंट नारायणी एकादश. 4000 पॉइंट. 5000 पॉइंट. 6000 7000 8000 9000 10,000 पण तो पुन्हा मिळणार खेळाडू 10,000 पॉइंट. म्हणजे यांचा कोटा संपला आता. यांना पण बोलता येईल प्लेयरचा कोटा संपला यांचा. फक्त काय होतील की यांना जे प्लेयर येतील
पाहिजे असेल तर त्यांनी हा म्हटलं तर तो प्लेअर त्यांच्या टीम मध्ये जाईल. जोपर्यंत त्यांचा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो खेळाडू त्यांच्याकडे राहिलेले खेळाडूचे त्याच्याकडे पैसे शिल्लक आहेत, त्यामुळे राहिलेले खेळाडू जे असतील पैसे प्लस खेळाडू हा दोन्ही आणि जो किती घ्यायचे त्यांनी तर फक्त 5 खेळाडूसाठी हे 500 लागणार आहे. हा पण 5 न लावू शकतो. हा 500 लागणार आहे कारण त्यांनी हा म्हटलं तर त्यांना मिळेल. ओके आणि जर सगळे प्लेयर संपले अनसोल्डला आल्यानंतर तुम्हाला पण अनसोल्ड प्लेयर मिळतील. जोपर्यंत तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या दोघांना खेळाडू मिळणार नाही. जगले अनसोल्ड पण दाखवणार ना परत. तुम्हाला आता तुमच्याकडे काही शिल्लक नाहीये, त्यांच्याकडे नाहीये, त्यांचा कोटा संपलेला आहे. तर आता हे जोपर्यंत ह्यांचा कोटा पूर्ण होत नाही कारण त्यांच्याकडे पैसे आणि प्लेयर दोन्ही शिल्लक आहे. यांचं पूर्ण झाल्यानंतर तुमच्या दोघांसाठी चिठ्ठ्या होतील. ओके म्हणजे अनसोल्डचा राऊंड पण यात होणार आता. आता अनसोल्डला फक्त पुढे जाऊ शकते. अरे पहिलं मॅच झाल्यानंतर अनसोल्ड मध्ये पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता सगळ्याच संपल्या नाही आहेत की अजून पहिली संपवा माणसं. बरोबर आहे. पहिला तुमचा विषय आहे त्यानंतर ह्या दोघांचा आहे. ते संपलं की नाही किंवा चालू आहे की नाही हे बघायसाठी तुम्ही दोघं जण लक्ष आता फक्त दोघं. हे होणार नाही. नेक्स्ट लाईन प्लीज. संतोष वेंगे हा 500 पॉइंटला त्यांना द्या. दुर्गा पाटील द्या द्या. सिद्धेश जोशी 500 पॉइंट अनिरुद्ध जोशी 500 पॉइंट. प्रमोद उपाध्याय अनिकेत आस्तेकर नारायणी एकादशींचे पहिले कोटा पूर्ण झाले तर त्यांना चिठ्ठी उचलायची माग दिली. भवानी लायन्स आणि जगदंबा सेवक या दोघा चिठ्ठी पाडून जी पहिली चिठ्ठी उचलण्याची त्यांना तो खेळाडू. लक्षात आलं. हे बघ पहिला दोन्ही टीमची चिठ्ठी उचलणार. ज्या टीमची चिठ्ठी येईल आणि नंतर प्लेअरची जो उचलेल तो प्लेअर त्या टीमला पहिल्यांदा जाणार. मग उरलेले बाय डिफॉल्ट तुमचा पहिला आला. तुम्हाला एकच हवा आहे. जर त्यांना मिळाला तर तुमच्यात परत चिठ्ठी होतील कारण का तुम्हाला खेळाडू खेळायचं आहे. जर तुम्हाला पहिला मिळाला तर राहिलेले तीन त्यांना मिळणार. प्लेयर आता व्हायचे आहेत. टीम संख्या पूर्ण व्हायची. त्या 2 प्लेयरांच्या चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठीपैकी यांचं सगळ्यात पूर्ण झालं यांना माना यांनी एक चिठ्ठी त्यातली उचलायची आहे. ती कुठली आहे ती बघूया. तुम्हीच सांगायचं नाव. भवानी लायन्स. भवानी लायन्सला एक खेळाडू गेलेला आहे. पण कोण आहे नाव सांगा की आता ती हिनी काढू दे. हिनी काढू दे. त्यातली एक चिठ्ठी काढा. सांगा उचल. तो खेळाडू मनीष लाटकर. ठीक आहे. मनीष लाटकर. आता परत आता हे रोहन सर या. जगदंबा असते. मयूर तुम्ही तोच नाही. जगदंबा सर आता तू तेजस साके. आता उरलेले जे 2 प्लेअर आहेत ते भवानी लायन्सला तिची नावं डिक्लेअर. उमेश सांगावकर आणि अनिकेत आस्तेकर. भेट म्हणून तुम्हाला सॉरी संजय पटेल संजय पटेलकर कोणाकडे गेला? आणि उमेश सांगावकर. अध्यक्ष मॅच तुम्ही सगळे जातात यशस्वी तुम्ही. सगळ्याची सोय आता अध्यक्ष. अध्यक्ष अभी हिंदी ऑप्शन इज बीन फिनिश्ड. डिक्लेअर फिनिश्ड. सर्व संघ मालक 1-2 मिनिटे लक्ष द्या.
सर्व संघ मालक जरा 2 मिनिट इकडे लक्ष द्या. 4 प्लेयर असे आहेत की ज्यांनी फॉर्म भरलाय. तो गाइस अभी यहाँ पे 3 प्लेयर्स के ऑप्शन खत्म हो चुका है और काफ़ी मज़ा आया और ऑल द टीम लाभेश मुनीश्वर, गॉड ब्लेस अजिंक्य मुनीश्वर, अमित गाइस हेलो गाइस वेलकम टू अनदर ब्लॉग ऑन तो गाइस ये इवेंट गया था डैडी तो फिर देखते हैं क्या है इसके अंदर तो फिर चलो देखते हैं दिखाओ चलो कहाँ से खोलो ना उसको कहाँ से मम्मी खोलो उसको खोल पाया कहाँ से खुलता है ओके सच्चे क्या है इसके अंदर ओ भाई ये क्या हैंडकरचिफ नैपकिन है नैपकिन नैपकिन अरे बहन को तो लगा कि ये आइसक्रीम है नाइस ना पर अच्छा है ना कलर किस है येलो मस्त है मस्त थैंक यू गाइस मुझे ये हैंडकरचिफ बहुत पसंद आया तो फिर मेरे पास ये नहीं आया था तो फिर लाइक कर दो तो फिर ये वाला ये हैंडकरचिफ ये वाला पीला वाला मिल जाएगा और वो जो डैडी के हाथ में था को कमेंट में मिल जाएगा तो फिर दूसरा कैमरा था ना वो जो उसका बटन था ना वो भी आपको कनेक्शन में मिल जाएगा और ये भी तो फिर लाइक कर दो हमारे चैनल को उसके बाद बेल बटन दबा दो और सब्सक्राइब कर दो और बाय।